की ते अशुद्ध करतंय माझं मन. तर त्यावेळेस मंदाताईंनी मला एक सुंदर क्लुप्ती दिलेली. चिकूची बी म्हणजे मुक्त कर्म, आंब्याची बी म्हणजे बद्ध कर्म. व्हेरी गुड. माझा एक अनुभव असा की तुम्ही मागे ते 2-3 आठवड्यापूर्वी कीर्तन टाकलं होतं. आपण जिथे आहोत तिथून सगळ्यांनी मनापासून दोन्ही हाताने टाळी, मुखाने नाम. सगळ्यांनी कृपया आपले कॅमेरे ऑन करा, सो दॅट मला समजेल कोणाशी बोलते मी. ओके, जसे कसे आहोत, जसा कसा दिवस गेला असेल सगळं बाजूला ठेवूया. भगवंताचं म्हणण्यापेक्षा स्वतःवरती जरा विचार करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. जरा आपल्या सेशनची पब्लिसिटी करा ना, इकडे तिकडे जरा पाठवा ना, लोकांचं प्रमाण वाढू दे. जरा जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व होतील तेवढं जास्त बरं वाटेल ना आपल्याला. सो ट्राय टू स्प्रेड इट. स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. आपण इथे खूप मागे पडतो, स्पेशली मराठी लोक खूप मागे पडतो. एकमेकांचे पाय खेचतो की नाही याचा मला अनुभव नाही आहे, पण एकमेकांच्या चांगल्या कामाकडे मात्र आपण नक्कीच दुर्लक्ष करतो याचा मला नक्कीच अनुभव आहे. सो हे जरा पसरवण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं कर्माचं किंवा आपलं चॉईस, आपली जी निवड आहे, आपण ज्या गोष्टींचा निर्णय घेतो, गोष्ट अशी करायची की तशी करायची, तर ते करताना आपण कुठल्या गोष्टींच्या द्वारे, कुठल्या आधारांनी, व्हॉट आर द क्रायटेरिया विच वी फॉलो, ही गोष्ट आधी बघण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी एक दृष्टांत देऊन पुढे जाते. जरा सेशनची सुरुवात दृष्टांताने झाली की मग मजा यायला लागते.
सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन ठेवा, डोंट वरी. सगळ्यांच्या घरी जे काही किऑस असतं ते असू द्या, चालणारच. घर म्हणलं की धन पुत्र दारा असू दे पसारा, परी आसक्ती ते थारा देऊची नको. स्वामी स्वरूपानंद म्हणतात. आपण या गोष्टीमध्ये, या दृष्टांतामध्ये 2 गाढवं आहेत बरं का. कोणी रिलेट करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर कीर्तनात प्रवचनात गाढवं कुत्रं वगैरे असं आलं की लगेच लोक कोणाकोणाची आठवण काढतात. 2 गाढवं असतात. गाढवांच्या पाठीवरती ना त्यांच्या मालकाने ओझं दिलेलं असतं, पण दोघांच्या पाठीवरती वेगवेगळं ओझं असतं. आता त्यांना या गावातून त्या गावात जायचं असतं. कोणाला? गाढवाला. तर एक गाढव काय म्हणतं, 2 मार्ग आहेत. एक तर आपण नदीतून जाऊ शकतो, दुसरा आपण जंगलातून जाऊ शकतो. ठीक आहे. तर दोन्ही गाढवांच्या पाठीवरती ओझी वेगळी वेगळी असतात. मी आत्ताच सांगते काय ओझं असतं. एका गाढवाच्या पाठीवरती असतं मिठाचं पोतं आणि दुसऱ्या गाढवाच्या पाठीवरती असतं रुईचं, कापसाचं पोतं. ओके. तर जो गाढव, दोघंही गाढवं तशी आळशीच असतात, तर दोघंही विचार करतात की आपण नदी मार्गाने जावं, म्हणजे आपल्याला बरं पडेल, आपला रस्ता थोडा कमी होईल आणि आपण लवकर गंतव्याला, आपण लवकर गावी पोचू. गाढवाला गंतव्य बिंतव्य नसतं बरं काय, त्याला असं वाटतं की चला लवकरात लवकर पोचू, एवढं त्याला कळत असतं. तर ते पहिलं गाढव असतं ना, तो म्हणतो चल आपण इथून जाऊया, ज्याच्या पाठीवरती मीठ आहे. तो म्हणतो अरे पण जर आपण लवकर गेलो आणि आपल्या ओझ्याला काय झालं बिलं तर काय. तर दुसरं गाढव म्हणत असतं, तो पहिलं गाढव म्हणतं काय नाही रे होत, चल पटकन, आपलं काम काय, फक्त ओझं टाकायचं, एवढंच आपलं काम आहे. ओझं काय आहे कसं आहे बघायचं आपलं काम नाहीये. तर तो पहिलं गाढव असतं ते पुढे लागतं, ज्याच्या पाठीवरती मिठाचं ओझं असतं, ज्याच्या पाठीवरती मिठाचं ओझं असतं. तर ऑब्व्हियस आहे, तो जसा पाण्यात एंट्री करतो तसं काय होणार, मीठ विरघळणार आणि त्याचं ओझं हलकं होणार. तर तो जसा पुढे जातो ना, त्याचं ओझं हलकं व्हायला लागतं. तो लगेच छान असा नाचायला लागतो, अरे वा वा मस्त वाटतंय रे, मस्त वाटतंय, कसं बरं वाटतंय रे पाण्यामध्ये. ते मागचं गाढव असतं ना, ते जसं पाण्यातून चालायला सुरुवात करतं ना, ते पाण्याचे शिंतोडे उडून 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 जसं मध्यावरती येतं तसं पाणी अर्ध्यावरती येतं, तो मध्यावरती आल्यावरती. आणि आता त्याच्या पाठीवरचं ओझं काय व्हायला लागतं, जड 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 व्हायला लागतं. आता दोघंही नदी पार करतात. पहिलं गाढव सहज पार करतं, दुसऱ्या गाढवाला भरपूर कष्ट होतात. तो म्हणतो की दिस वॉज द बॅड डिसिजन. पहिला गाढव म्हणतो नो, दिस वॉज अ गुड डिसिजन, बरं झालं नदी मार्गे आलो, माझं ओझं कसं हलकं झालं. दुसऱ्या गाढवाची होते पंचायत, तो इतका थकतो इतका थकतो. गोष्ट संपली, दृष्टांत संपला. कोणाच्या पाठीवरती ओझं काय आहे याच्यावरती डिपेंड आहे त्याने कुठला मार्ग अवलंबित करावा. कोणाच्या पाठीवरती काय ओझं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. जसं लहान लहान लेकरांचे प्रॉब्लेम काय असतात, तो माझं खेळणं त्याने घेतलं, माझं खेळणं त्याने घेतलं, हा माझ्या भागात आला, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं. आणि आपली आपली तंटे काय असतात हो, आपले तंटे काय असतात हो, ह्याचे त्याने 3 BHK घेतला, अजून माझ्याकडे 1 BHKच आहे, ह्याच्याकडे 10 एकर आहे, माझ्या वाट्याला मात्र काही गुंठा आलेली आहे. आपली ओझी वेगळी वेगळी असतात. आपण मार्ग कुठला आक्रमायचा आहे. आता या दृष्टांतामध्ये आपण आध्यात्मिक मार्गाचा विचार करतोय असा विचार करा. आध्यात्मिक मार्गाचा माझा गुणधर्म काय आहे, मी मीठ आहे की कापूस आहे, मी पाण्यात गेल्यावरती मी विरघळणार आहे की माझं ओझं वाढणार आहे, याचा विचार करावा, याचा विचार करावा. काही दिवसांपूर्वी एका ताईचा फोन आला कीर्तनासाठी की ताई मला ना कीर्तन शिकायचंय, पण अजून मला ना तसं ते संस्कृत श्लोक वगैरे असं बोलता येत नाहीये. तर तिला मी म्हटलं या टायमाला तुला कीर्तन शिकण्यापेक्षा तुला ती भाषा शिकण्याची गरज आहे. आधी तू लँग्वेज शिक. तू काय कुठून सुरुवात करतेस तिथून आधी तू विचार कर की तुला पोचायचंय तिकडे, मग कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे. सगळे जातात त्याच मार्गाने गेलं पाहिजे की दुसऱ्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी एवढं प्रदूषण होण्याचं कारणच हे आहे की लोक काय करतात, एखादं कीर्तन पाठ करतात, एखादं प्रवचन पाठ करतात, कीर्तन प्रवचन पाठ करून तेवढंच बोलतात आणि मग त्यांना हरिभक्त परायण लागतं. एका गावाची सुपारी मिळाली आणि जर त्यात यंग एज असेल तर काय विचारायलाच नको, माफी मागून बोलेल. त्यात एखादी कुमारी मुलगी असेल तर काही विचारायलाच नको, या ताई 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 करत डोक्यावरती लोक घेतात. मी ह्या सगळ्या फेज अनुभवल्या आहेत, पण पाठांतराने मी कधीच काही केलं नाहीये, हे मात्र मी छाती ठोकपणे सांगू शकते. पाठांतराने मी साधं लेक्चर कधी दिलं नाहीये कॉलेजवरती. काय जेव्हापासून मी ट्युटोरियल्सला शिकवते, ट्युशन्स घेते, तेव्हापासून सुद्धा तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, कुठल्याही विद्यार्थ्याला. मी इवन समोर नोट्स सुद्धा धरत नाही. माझं असं इच्छा असते ना की मी बोलताना त्या सब्जेक्टबद्दल मी पूर्ण जाणून घ्यावं.
मग त्याच्यावरती बोलावं. सो आपला मार्ग काय आहे? तुम्ही इथे बसलात का बसला आहात? काही लोक बोलतात ताई आम्हाला कीर्तन शिकायचं, तुमची कुठे कीर्तन शाळा आहे का? मी बोलते कीर्तन शाळा असण्याची काय गरज आहे? G3 सेशनला या तुम्ही, तुम्हाला छोट्या छोट्या क्लुप्ती कळतील. टोमॅटो तोच असतो, कांदा तोच असतो, जिरे मोहरी तीच असतात, फक्त भाजी बदलायची असते. पण ते करताना ते स्किल यावं लागतं. सो तुमच्यापैकी कोणाला जर वक्ता बनायचं असेल ना, तर सेशन नीट ऐकून घेत चला. कीर्तनात काय बोलतोय हे जर समजून घ्यायचं असेल ना, तर ते पाठ नसतं करायचं, तशी भावना आधी बनवायची असते. आईला कोणी सांगायची गरज नसते की तिने मुलाला असं वाढवायचं असतं, तसं वाढवायचं असतं, किंवा मुलाला तिने कसं ज्ञान द्यायचं असतं. अरे असं वागू नकोस, भले ती तशी वागत असेल मूर्खासारखी, पण ती मुलाला सांगते असं वागू नकोस, तसं करू नकोस. हे कुठून तयार होतं? हे भूमिकेतून तयार होतं. तर ती भूमिका बनणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वक्ता बनायचं आहे ना, आधी भूमिका बनवा. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो. तर तो कळवळा आधी उत्पन्न झाला पाहिजे, त्यानंतर सगळ्या गोष्टी असतात. मी या दृष्टांताला हा दृष्टांत यासाठी जोडला की कीर्तन करताना पाठांतरापेक्षा जास्त भूमिका महत्वाची आहे. ते आपोआप आलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे ज्या कर्माबद्दल आपण बोलतो आहोत तो निष्काम कर्मयोग जो भगवंत सांगतो आहे, ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायामध्ये, लक्ष्मण दादा तो आव आणून करायचा नसतो की मी नेहमी असंच वागेन, मी निष्काम कर्मच करणार, आजपासून ना मी कीर्तनकारच होणार, मी असंच अभंग बोलणार, तसंच अभंग बोलणार, अशाने होणार नाहीये. ते आतून आलं पाहिजे. निष्कामता म्हणजे काय? अरे मी त्याला पैसे देऊन टाकले, मग तुला ते परत आठवलंही नाही पाहिजे की तू त्याला 5,000 रुपये दिलेत, तर त्याचा फायदा आहे. म्हणजे तो आतून दया आहे ना आपोआप आली पाहिजे. प्रकाश आमटे यांचा एक इंटरव्ह्यू आत्ता, म्हणजे जुनी गोष्टी आहे फार, पण ती आज एक रील बघता बघता समोर आला म्हणून ते आठवलं. प्रकाश आमटे त्यांच्या त्या मूवीमध्ये, चित्रपटामध्ये बोलतात की ती लोक एवढी उघडी नागडी असायची, थंडीने कुडकुडत असायची की त्यांना बघून ना मला कपडे घालायची लाज वाटायची. असं कोण म्हणतं? प्रकाश आमटे, ज्यांनी हेमल कसाचा प्रकल्प उभा केला. हे आतून आलं ना की मी कपडे नाही घातली पाहिजेत. त्यांनी असं नाही केलं लोकांना दाखवण्यासाठी मी कसा वस्त्रहीन आहे, मला कसा यांचा कळवळा आहे, बघा बघा, असं नाही. ते आतून आलं. जी लोक कॉपी करतात ना, ह्याचं बघ त्याचं बघ, ह्याने असं केलं मग मी तसं करणार, ह्याने पांढरी कपडे घातली मी पण पांढरी कपडे घालणार, ह्याने मोठी माळ घातली मी पण मोठी माळ घालणार, याने कॉर्पोरेटमध्ये असा कोट घातला मी पण असा कोट घालणार, हे कॉपी करणाऱ्याला कधीच समजत नाही. वेगवेगळ्या वाटा कुठून उत्पन्न होतात? ज्या वेळेस आतमधली सगळी बंधनं झुगारून दिलेली असतात आणि ओरिजिनल भूमिका असते. ओरिजिनल भूमिका प्रवचनकारांना, चांगले चांगले जे संत मंडळी होऊन गेली ना, त्यांना सांगावं नाही लागत की तुम्ही कुठली भूमिका मांडायची, समोरचे लोक बघून. आजच्या विषयाची सुरुवात सुद्धा, लेट मी टेल यू, कधीच मी इनिशियल काय बोलायचं हे सुरुवातच कधीच ठरवत नाही. आय स्वेअर, तुम्हा लोकांचे चेहरे बघितले ना की मला आपोआप यायला लागतं. म्हणजे काय त्याच्यामध्ये अर्चनाताईंना वाटत असेल की काय ताई तुम्ही बोलताय, माझा चेहरा रोज असाच दिसतो, काय वेगळं नाही त्याच्यात. लक्ष्मीदादा म्हणतील काय नाही, रोज बसताना मी अशी इकडे तिकडे व्यवस्था करत असतो, ताई काय वेगळं बसतो का? असं नाही आहे. जर सूक्ष्मतेने बघितलं तुमच्या मागचा एक्झॅक्ट कंटेंट, मी कोणी आत्मज्ञानी आहे म्हणून नाही, प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला ना नीट बघितलं ना, इव्हन मी म्हणून पाठमोरा जरी एखाद्याला बघितलं ना तरी त्याच्या मनातला भाव कळू शकतो. त्यासाठी आपली दुर्बीण तेवढी सूक्ष्म असली पाहिजे. ज्योतिताई, आपली दुर्बीण तेवढी सूक्ष्म असली ना की आपल्याला समोरच्याच्या मनातला पाठमोरा जरी समोरचा असला ना तरी भाव कळतो आणि त्याच्यानुसार ते उन्माळे म्हणतात ना, ते उमाळे असे आतमधून फुटायला लागतात. निष्काम कर्मयोग म्हणजे काय आहे? कुठलंही कर्म करत असताना त्यासाठी भूमिका असं नाही करायची गरज आहे की मी हे ना असंच वागून दाखवेन, मी ना तसंच. ती निष्कामता आतून आपोआप आली पाहिजे, सहज आली पाहिजे. आणि आव आणलं की काय होतं? आत्ता कशी लोकांचे स्तोम माजले, प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये स्तोम माजलाय, त्या समाजसेवेमध्ये स्तोम माजले, त्या नेतेगिरीमध्ये स्तोम माजले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आवच आणतोय, काही ना काहीतरी नाटकच करतोय. आतमध्ये ते नाहीये पण वरून वरून करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं का होतंय? कारण निष्काम कर्मयोग अंतःकरणात नाहीये, म्हणून हे होतंय. तो निष्काम कर्मयोगाचं ज्ञान कर्म संन्यास योग, ज्ञानाच्या आधारे कर्मातून संन्यास गाठायचा आहे, हा अध्याय आपण बघतोय. त्यातला श्लोक क्रमांक 21. आणि आजच्या या श्लोकांमधून खूप सुंदर पीपीटी मध्ये मी प्रयत्न केला आहे डायग्रॅमॅटिकली सांगण्याचा की एक्झॅक्टली निष्काम कर्मयोग कसा असतो आणि संत ते कसा साधतात, याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांनी बघूया. त्याच्या आधी आपण ना श्लोकांचं एकदा उच्चारण करून घेऊया.
जेणेकरून श्लोक काय आहेत ना आजचे ते तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल. ओके, श्लोक क्रमांक 21 सगळ्यांनी लक्ष द्या. अत्यंत सोपे आहेत श्लोक. आता श्लोक अवघड वाटण्याचं कारणच नाहीये, कारण आपण इतक्या प्रकारे वाचू शकतो हे कळलेलं आहे आपल्याला. रूल्स अँड रेग्युलेशन कळलेले आहेत भाषेचे, त्याच्यामुळे अवघड जायला नको. श्लोक क्रमांक 21 अध्याय क्रमांक 4. निराशीर्यत चित्तात्मा. आता निराशीर तो रफार आहे, तो र आधी बोलायचा, हे सांगायची गरज नाहीये. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. त्यक्त सर्व परिग्रह. ओके, शारीरम, शरीरम नाहीये बरं का, शारीरम आहे. शारीरम केवलम कर्म. शारीरंग, रंग पाहिजे ते, हा शंख मधला, याचा सुद्धा उच्चार असाच झाला पाहिजे. शारीरं कर्म के, शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ओके, शारीरं पुढे क आहे ना, म्हणून तसा उच्चार करायचा अनुस्वाराचा. शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ओके, आता माझ्या मागून बोला, एक एक चरण बोलते मी. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. व्हेरी गुड. शेवटचा हे आहे ना काय विसर्ग पूर्ण बोलायचा, शेवटचा विसर्ग नेहमी. शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकलं आहे आणि सर्व भोग सामुग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधाचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. पुन्हा एकदा बोलते, तुम्ही मला आपण गेल्या वेळेस जे प्रकार बघितलेले ना, निष्काम कर्म, सकाम कर्म, अकर्म आणि विकर्म, यातला कुठला प्रकार कुठे लागू पडतोय मला सांगायचंय. मी अर्थ पुन्हा एकदा सांगते. ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकलं आहे, सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. पापी होत नाही. कोण पापी होत नाही ते 4 प्रकार सांगितले. याच्यामध्ये कोणते 2 प्रकार आलेत सांगा जरा. कोणत्या प्रकारची 2 कर्म आलेली आहेत त्याच्यामध्ये? हा, अकर्म. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून कुठला? व्हेरी गुड. निष्काम कर्म आणि अकर्म. मग आपण गेल्या वेळेस जिथे लिहिले ना निष्काम कर्म आणि अकर्म, तिथे डॅश करून लिहा, पाप किंवा पुण्य लागू पडत नाही. पाप किंवा पुण्य लागू पडत नाही. ज्या मनुष्याकडे ज्ञान आहे, जो मनुष्य आत्म्याच्या पातळीवरून कर्म करतो, गेल्या वेळेस आपला 8वा, त्याचं अकर्म आहे किंवा निष्काम कर्म आहे, त्या मनुष्याला पाप किंवा पुण्य कधीच लागू पडत नाही. त्याच्या नियमांमध्ये, चाकोरीमध्ये तो कधीच बसत नाही. ओके, सिंपल. आता पुढचा श्लोक, याच्याबद्दल डिटेल बोलायचे आपल्याला. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 22. यदृच्छा लाभ संतुष्टो, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. द्वंद्वातीतो विमत्सरः. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. समच्या नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा आहे किंवा बोलायचा नाहीये. समसिद्धी व सिद्धौ च, समसिद्धा व सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कृत्वापि न निबध्यते. इज दिस ओके? समसिद्धा व सिद्धौ च, समसिद्धा व सिद्धौ च
कृत्वापि न निबध्यते. माझ्या मागून बोला. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःखादी द्वंद्वांच्या पूर्वपणे पार गेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने तो बांधला जात नाही, कर्माने बांधला जात नाही. याच्यामधला एक शब्द घ्यायचा आहे, द्वंद्वातीतो. द्वंद्वातीतो. द्वंद्वातीतो म्हणजे काय? द्वंद्वाच्या पलीकडे गेला आहे. द्वंद्व कधी निर्माण होतो? शब्दामध्येच आहे. द्वंद्व म्हणजे द्वैत. द्वंद्व कधी निर्माण होतो? जिथे द्वैत आहे. आता एक गोष्ट मला इथे सांगू द्या. प्रकृती जी आहे ना, प्रकृतीमध्ये नेहमी द्वंद्व आहे, द्वैत आहे, म्हणून प्रकृती आहे. आणि अध्यात्मामध्ये नेहमी अद्वैत आहे, म्हणून द्वंद्व नाही आहे. मी अजून मोकळं करून सांगते. कुठे कुठे द्वैत आहे? तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात ना, आपण ज्या ठिकाणी भूमीवरती बसलो आहोत ना, तिथून गुरुत्वाकर्षण आपल्याला खेचतंय आणि आपण वर राहण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे? द्वंद्व आहे. काय आहे? द्वंद्व आहे. प्रत्येक ठिकाणी द्वंद्व आहे. विमान जेव्हा आकाशात उडतं त्यावेळेस त्या विमानाचं आणि वाऱ्याचं जे घर्षण होत असतं त्याच्यामधून ते विमान पुढे जातं. म्हणजे काय आहे? द्वंद्व आहे. काय आहे? द्वंद्व आहे. मृत्यू चिकटलेला आहे, पण कशाला? जन्माला चिकटलेला आहे. काय आहे? द्वंद्व आहे. द्वंद्व आहे. गरिबी आहे, श्रीमंती आहे, सुख आहे, दुःख आहे, सौंदर्य आहे, कुरूपता आहे, पांढरं आहे, काळं आहे. या प्रकृतीमध्ये प्रकृतीचा खेळच द्वंद्वापासून सुरू झाला आहे. स्त्री आहे, पुरुष आहे. संसारातले द्वंद्व भांडणं बोलत नाही बरं का मी. विजाती, वेगळं वेगळं, अपोजिट आहे. प्रकृतीचा खेळच तो आहे. अपोजिट गोष्टींकडून काहीतरी निर्माण करायचं. प्रकृतीची उत्पत्तीच अपोजिट गोष्टींपासून निर्माण होते. आपण पुढे जातो. माणूस पाय चालतो कसे हो? आपण असे चालतो ना. कसे चालतो? असे चालतो. एक पाय पुढे गेल्यानंतर मागच्या पायाने जमिनीला मागे करतो, मग तो पाय पुढे घेतो. बरोबर आहे की नाही? एक पाय असं मागे ढकलत असतो, दुसरा पुढे जात असतो. काय आहे? द्वंद्व आहे. प्रकृतीच्या खेळामध्ये द्वंद्व असलंच पाहिजे. आणि जर आपण आध्यात्मिक आहोत, आपल्याला प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडायचंय, तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे द्वंद्वातीतो. आता हा द्वंद्वातीतो गीतेमधला आपल्याला अध्यात्मात सांगताय. आपण तो संसारातही उतरायला काही हरकत नाही. आपण द्वंद्वरहित व्हा. द्वंद्वरहित म्हणजे काय? सासू बरोबर भांडण नाही, नवऱ्याबरोबर भांडण नाही. मी करत नाही का? करते. अजून द्वंद्वातीत झालेली नाहीये. नाही तर उगाच अरे ताई द्वंद्वातीत वगैरे. द्वंद्वातीत म्हणजे काय? आपले सगळे बाहेरच्या सगळ्या गोंधळ आहेत ना, याच्यावर भांडण, त्याच्याबरोबर भांडण, ह्याच्या विरुद्ध दुश्मनी, ह्याचं हे आवडत नाही, त्याचं ते आवडत नाही, ह्याचं तर बोलणं डोक्यातच जातं. सगळं बाजूला. ते बाहेरचं द्वंद्व, नंतर आतलं द्वंद्व. हे करू की ते करू? एकादशीला पाणी घेऊन करू की फळं घेऊन करू की थोडीशी खिचडी खाऊ? काय करू? आतलं द्वंद्व. नेमकं काय करू मी? मग आंघोळीच्या नंतर जेवण बनवू की आंघोळ करून जेवण बनवू की आंघोळीच्या आधी जेवण बनवू? कुकर तरी लावून घेऊ का निदान? मग तो कशामध्ये येणार? शुद्धीमध्ये येणार की अशुद्धीमध्ये येणार? नाही, अग्नीमध्ये सगळं शुद्ध होतं. काय करू? द्वंद्व. तुम्ही जाल ना तिकडे द्वंद्व आहे. तुम्ही विचारांचं स्वतःचे ऑब्झर्वेशन करा. सगळे आतले द्वंद्व संपवा. मार्ग दावुनी गेले, आधी जे संतांनी मार्ग अवलंबित केलाय तो मार्ग अवलंबवा आणि सगळे आतले बाहेरचे दोन्ही द्वंद्व संपवा. इथे भगवंत म्हणतायत की तो जो माणूस आहे ना, जो इच्छेशिवाय आहे, ज्याच्यासाठी लाभालाभो जया जयव, लाभ अलाभ सगळं एक झालेलं आहे, असा तो माणूस नेहमी संतुष्ट असतो. त्याचा मत्सर त्याला मुळीच वाटत नाही. इथे भगवंत ना खूप ग्रेट आहे असं मला वाटतं. खूप ग्रेट आहे मला वाटतं. कारण आपल्या आयुष्यातले सगळे द्वंद्व एकाच गोष्टीतून बनतात. ऑब्झर्व करा, एकाच गोष्टीतून बनतात.
ती गोष्ट म्हणजे तुलना, द कम्पॅरिझन. प्रत्येक गोष्टीत आपण तुलना करतो, आपली दुसऱ्याबरोबर किंवा आपली आपल्याबरोबर आपण तुलनाच करत असतो. आणि जिथे तुलना येते तिकडे यशोदा काकी काय होतं, मत्सर निर्माण होतं. जिथे तुलना केल्यानंतर दुसरा श्रेष्ठ आहे असं कळतं तिकडे काय वाटतं, त्याचा मत्सर वाटतो. मी काल लवकर उठले, यस आय वॉन्ट इट, मी जिंकले, मी काल लवकर उठले, सगळं कसं मी 8च्या आधी उरकून 8 वाजता मी ग्रंथ वाचायला बसले, यस मी जिंकले. पण आज मला उठायलाच 8 वाजले, अरे बापरे. मत्सर, स्वतःबद्दलच मत्सर निर्माण होतो. तुम्हाला सांगू का, सांसारिक माणसाला ना जगाचा मत्सर करू नको असं शिकवायला लागतं आणि आध्यात्मिक माणसाला स्वतःचा मत्सर करू नको असं शिकवायला लागतं. अध्यात्मामध्ये होणाऱ्या आत्महत्या, आपल्याला जे अनेक आत्महत्या बघायला मिळतात ना, साधंसं गणित आहे याचं, साधंसं गणित. स्वतःबद्दल मत्सर निर्माण होतो. आध्यात्मिक माणूस स्वतःला इतका पापी समजतो ना की तो स्वतःला हेट करायला लागतो. हा मत्सरच आहे, स्वतःबद्दल का होईना हा मत्सरच आहे. भगवंत म्हणतात की माणूस स्वतः तुलना टाकून देतो. जिथे तो यश अपयशाचा विचार करत नाही, सुख दुःखाचा विचार करत नाही, त्याच्यामध्ये काही इच्छाच राहिली नाही, त्याच्यामधून तुलना तरी कशी निघणार. जिथे तुलनाच नाही तिथे मत्सर तरी कसा निर्माण होणार. आणि जिथे मत्सरच नाहीये तिथे भांडण कसं, द्वंद्व कसं निर्माण होणार. कळतंय ना तुम्हाला. आणि तो सिद्धीत किंवा असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्माने कधीच बांधला जात नाही. असा सिद्धीत व असिद्धीत, माय डिअर ऑल, हा शब्द अंडरलाईन करा. सिद्धीत किंवा असिद्धीत म्हणजे जरी तो आध्यात्मिक म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त केलेला असला किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त नसलेला असला, जसा कसाही असला, तरी तो कर्मयोगी कधीच कर्मामध्ये बांधला जात नाही. उदाहरणार्थ आपल्या देशासाठी स्वतःला मरमिटवून टाकणारे, देशावरती निछावर होणारे सगळे 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 कर्मयोगी. मग ते भगतसिंग असेल, कोणीही असेल, मग ते भगतसिंग असतील, विनोबा भावे असतील, सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा कोणीही असेल, कोणीही असेल, प्रत्येक जण कर्मयोगी आहे. ते ब्रह्मज्ञानी नाहीत, आहेत की नाहीत तो पुढचा प्रश्न आहे. पण जरी आपण नाहीत म्हटलं तरी सुद्धा ते कर्माने बांधले जात नाहीत. त्याचं कारण पुढच्या श्लोकामध्ये आहे, आपण पुढच्या श्लोकावरती यायचंय. या श्लोकामधला द्वंद्वातीतो अंडरलाईन करायचंय. आणि सिद्ध किंवा असिद्ध, सिद्धाव सिद्धौच, सम सिद्धाव सिद्धौच, याला अंडरलाईन करायचंय. पुढचा श्लोक क्रमांक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरता कर्म, क ख प फ, विसर्ग अर्धा बोलायचा आहे. यज्ञायाचरता कर्म समग्रम 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 प्रविलीयते. वी पहिला आहे, ली दुसरा आहे, प्रविलीयते. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचून दाखवते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. माझ्या मागून बोला. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. व्हेरी गुड, खूपच इम्प्रूव्हमेंट झाले उच्चारामध्ये. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, त्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे. अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसांची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे, देहाभिमान आणि ममत्व, हे महत्वाचं. आणि पुढचा शब्द यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची, यज्ञासाठी, यज्ञ यज्ञ अत्यंत महत्वाचा शब्द आहे. देहाभिमान आणि ममत्व याच्यासाठी ना खूप कीर्तनकार बऱ्याच गोष्टी सांगतात. मी थोडक्यात दृष्टांत देते. रस्त्याने चाललेले आणि एक बाटली समोर दिसली, पायात जवळ एक बाटली आली, अशी आडवी आली, चालता चालता पायात आली, मी अशी पायाने टेपलली. मी म्हणजे दृष्टांतात समजा तुम्ही, पायाने टेपलली.
अशी बिस्लरीची बाटली होती, थोडंसंच पाणी होतं, पायाने टेपलली आणि मी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर तहान लागली, बॅगेला हात लावला, कारण माझी बॉटल बॅगेमध्ये साईडच्या कप्प्यात होती. मी असा हात लावला बॉटल काढण्यासाठी, नंतर लक्षात आलं पडलेली बॉटल माझी होती. पडलेली बॉटल माझी होती. तशी मी मागे पळत पळत गेली आणि ज्या बॉटलला मी टेपललं होतं तीच बॉटल मी उचलली, स्वच्छ केली आणि पाणी प्यायले. तुमच्या लक्षात येते, ज्या वेळेस आपण गोष्टी ऐकत असतो ना, याचं हे झालं, त्याचं ते झालं, यांचं ॲक्सिडेंट झालं, खूप वाईट झालं, सगळं घर एका ठिकाणी एका क्षणी गेलं. आपण त्याचं दुःख किती वेळ मानतो? थोडाच वेळ, 5 मिनिटं 10 मिनिटं, नंतर कोणी आठवण करून दिली की तेवढ्या पुरतं. पण जर नंतर कळलं ती जी फॅमिली गेली ती आपलीच कोणीतरी होती, मग मात्र काय होतं? मग मात्र काय होतं? आकाश कोसळतं ना. मग ते दुःख अक्षरशः असं होतं की कोणीतरी ढकलून दिलं आपल्याला दरीमध्ये, अशी अंतःकरणाची अवस्था होते. याला ममत्व म्हणतात. याला ममत्व म्हणतात. जेव्हा कधी ममत्व शब्द येईल ना, तेव्हा हे बाटलीचं उदाहरण लक्षात ठेवा. आपण गोष्टी म्हणजे ते ॲक्सिडेंटचं उदाहरण तर खूप मोठं झालं. आपण आयुष्यामध्ये सुद्धा ना, बाहेरचा ओटा स्वच्छ करताना, बाहेरचा कॉरिडॉर स्वच्छ करताना ना, असाच स्वच्छ करत असतो. असाच कचरा ह्याच्या दारात जातोय, त्याच्या दारात जातोय, मग ते खेळणं इकडे गेलं तिकडे गेलं, नंतर लक्षात येतं अरे ते खेळणं माझ्या बाळांचं आहे, मग आपण त्याला उचलतो, स्वच्छ करून घरामध्ये घेतो. याला ममत्व म्हणतात. माझं तो बाबू आणि दुसऱ्याचा तो कार्टा, ही साधी भावना, त्याला ममत्व म्हणतात. माऊली काय म्हणतायत इथे, कृष्ण काय म्हणतोय, ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली, देहाभिमानाबद्दल नंतर बोलायचंय, आणि ममत्व रहित झाला. ममत्व रहित का झाला? हे ते सगळं माझंच आहे, हाही माझा आहे, तोही माझा आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, जो विठ्ठल माझ्यात आहे तोच त्याच्यात आहे, याच्यातही तोच आहे, त्याच्यातही तोच आहे. अहिंसा भाव येण्याचं कारणच काय आहे? ममत्व नाहीसं होतं. सगळं काय ते माझंच आहे, सगळं काय माझंच आहे म्हणजे सगळ्यावरती हक्क गाजवायला नाही जायचंय, पण माझंच आहे म्हणजे ते दुसऱ्याचं नाहीये, त्याच्यावरती मी अन्याय करू नये, त्याचं वाईट चिंतू नये, त्याच्याबरोबर वाईट वागू नये, म्हणजेच ममत्व रहित होणं. आपलं तुपलं करणं, हे निघून जाणं म्हणजे ममत्व रहित होणं. ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थिर होतं, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. या यज्ञाबद्दल आपण बोलायचं आहे, पण त्याच्या आधी पुढचा श्लोक घेऊया. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 24, हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेला श्लोक आहे. हा अनेकदा आपण बोलतो सुद्धा. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ओके, पुन्हा एकदा बोलून दाखवते. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर, तो जो रफार आहे तो उघडा करून घेतला इथे र म्हणून. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ओके, न बाणातलाय, अग्नीचा न नळातलाय, ब्रह्मणाचा न बाणातलाय, तसा त्याचा उच्चार करा. ब्रह्मार्पणं मोठाणं, ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ओके, पुन्हा एकदा बोलून दाखवते. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. माझ्या मागून बोला. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. व्हेरी गुड. याचा अर्थ, आधीच्या श्लोकाचा अर्थ काय होता की त्याला ममत्व नाही, त्याला देहाभिमान नाही, त्याला सगळेजण सारखेच आहेत, म्हणून मोठ्या यज्ञामध्ये तो कर्म करतो, पार्टिसिपेट करतो मोठ्या यज्ञामध्ये, आणि त्याची संपूर्ण कर्म नाहीशी होतात. तो यज्ञ कुठला आहे? ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा म्हणजे समाधी वगैरे हे ब्रह्म आहेत. हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे.
तसेच ब्रह्मरूप आशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया सुद्धा ब्रह्म आहे. आणि ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगं फळ सुद्धा ब्रह्मच आहे. खाली मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, कर्ता, करण, कर्म आणि फळ लिहायचं राहिलं बरं का. कर्ता, कर्ता म्हणजे करणारा, यज्ञ करणारा. करण म्हणजे काय, ज्याच्याद्वारे कर्म करतोय, म्हणजे काय, तूप असेल, समिधा असतील यज्ञामध्ये टाकण्यासाठी, करणारा मी. कशाद्वारे करतोय, अग्नीद्वारा करतोय. आणि त्यामध्ये काय काय घालतोय, समिधा घालतोय, तूप घालतोय, म्हणजे करण, सामुग्री, करण. ते सुद्धा ब्रह्म आहे, करणारं ब्रह्म आहे, सामुग्री ब्रह्म आहे. आणि जे करतोय यज्ञ कर्म ते सुद्धा ब्रह्म आहे. आणि त्याच्यातून मिळणारं फळ ते सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे काय आहे, सगळंच ब्रह्म आहे. आणि जर सगळंच ब्रह्म आहे म्हणून त्याच्या अंगामध्ये ममत्व भाव नाही, मी वेगळा आणि हे वेगळं असा भाव त्याच्यामध्ये नाही. श्रोते हो, हे डिटेल समजून घेण्यासाठी ना मी लिहून घेतलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा लिहावं. ऐका बरं का. याच्यामध्ये पहिलं वाक्य फक्त आधी वाचा, पहिलं वाक्यच महत्वाचं आहे. प्रकृती, प्रकृतीपासून काय निर्माण होतं, शरीर किंवा देह. त्याला देह म्हणा किंवा शरीर म्हणा. इथे देह मी मुद्दामून लिहिलंय का, कारण वरच्या श्लोकामध्ये देहाभिमान हा शब्द वापरलाय, देहाभिमान. ओके. प्रकृती, शरीर, त्यालाच काय, त्याच्यापासून काय उत्पन्न होतो, अहंकार उत्पन्न होतो. अहंकार म्हणजे काय, हे असंच हवं, हे तसंच हवं, हा अहंकार आहे. हे असंच पाहिजे, मला साडी नेसणं ही देहासाठी लागणारी गरजेची गोष्ट आहे, पण मला पैठणीच पाहिजे, हा अहंकार आहे, हा अहंकार आहे. म्हणजे आशा, अहंकारापासून काय उत्पन्न होतात, आशा उत्पन्न होतात, इच्छा उत्पन्न होतात. मलाच बऱ्याच वेळा वाटतं, कीर्तन करताना किंवा कीर्तनानंतर मलाच बऱ्याच वेळा वाटतं, खोटं नाही बोलणार, असं वाटतं की मी कीर्तन करते ना म्हणजे हे असंच झालं पाहिजे. काय आहे, आशा आहे, अहंकार आहे, अहंकार आहे. अरे तू कीर्तन करणार म्हणजे काय, भगवंताचं नाव आहे ते छानच निघणार आहे, पण जिथे मी येतो ना तिकडे दिस वे, इट शुड बी लाईक दिस, फळ असंच असलं पाहिजे, श्रोत्यांना हेच वाटलं पाहिजे, असंच झालं पाहिजे, हा अहंकार आहे. येतंय का लक्षात. जर अहंकार नसेल ना तर इच्छा उत्पन्न होणार नाही, पण अहंकार आला की इच्छा उत्पन्न होणार. इच्छा, आशा ही गोष्ट अशीच असली पाहिजे. आणि जिथे आशा आहे तिथे निराशाही असणारच, कारण जशी गोष्ट तुम्हाला 100% हवी आहे तशी कधीच मिळत नाही. 40 गाठता गाठता, आता 40 काही वर्षांनी येईल, ती गाठता गाठता मला जरी ब्रह्म नसेल कळालं ना तरी मला एक गोष्ट चांगली कळाली की आपल्या इच्छेनुसार कधीच कुठली गोष्ट होत नाही. कुठलीच गोष्ट होणार नाही. तुम्ही म्हणजे मलाही असं वाटतं, तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करून बघा, आपल्या मनासारखं ना कधीच काही होणार नाहीये. लग्न करताना असं हवं होतं, तसं हवं होतं, हे पाहिजे ते पाहिजे, नवरा मुलगा पण हँडसम पाहिजे, घरचे पण चांगले पाहिजे, वरून श्रीमंत पाहिजेत, वरून माळकरी पाहिजेत, वरून सावकार पाहिजेत, कुठून मिळणार. येतंय का लक्षात तुमच्या. ते सून बीन आणि ते नंतर जाऊ द्या, स्वतःबद्दल आधी विचार करा. सून गोरी पाहिजे, तमकी पाहिजे, नामकी पाहिजे, आपल्या वेळेस काय झालं तेच होतं ना. म्हणजे याचा अर्थ मी असंतुष्ट आहे अशातला भाग नाहीये. याचा अर्थ असा आहे की मलाच नाही, प्रत्येकालाच आयुष्यामध्ये जी जी आशा केली ना ती कोणालाच मिळालेली नाहीये, कोणालाच मिळाली नाही. जिथे आशा आहे तिथे निराशा आहे. ती आशा का मनात आली, मी अशी आहे ना म्हणून असंच झालं पाहिजे, ही आशा का निर्माण होते, जिथे अहंकार असतो तिथे. आणि अहंकार कुठून निर्माण होतो, जिथे देह जन्माला आला तिथून अहंकार सुरू झाला. देह त्याला अहंकार चिकटलेला, अहंकार म्हणजेच इच्छा आणि आशा. जिथे आशा तिथे निराशा, ती कधीच सगळं पूर्ण होऊ शकत नाही. आणि याच्यानंतर काय होणार आहे, याच्यानंतर काय होणार आहे, निराशेतून काय होतं, दुःख. आणि दुःखानंतर काय निर्माण होतं, हे असं नाही ना झालं, मग ते मिळवण्यासाठी मी असं करून दाखवेन, म्हणजे काय, पाप, विकर्म, जे कर्म करायला नको ते कर्म निर्माण होतं, म्हणजेच काय, पाप निर्माण होतं. आणि पापानंतर काय, मग पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, मातेची या उदर कोरी पचोरी विष्टेच्या दायरी. तो 9 महिन्याचा गर्भकाळातलं सगळ्यात दुःखाचा काळ. विनोबा भावे म्हणतात माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा काळ कुठला माहितीये, गर्भातला. एवढूसच चेंबर, केवढंसं चेंबर, एवढूसच चेंबर. जरी आई किती पण जाडी असली तरी चेंबर एवढंच असतं बरं का. त्या पिशवीमध्ये वाढायचं, तिथून श्वास आई घेणार, त्यातून त्या अंबिलिकल कॉर्ड मधून, त्या नाळेमधून श्वास जाणार, तेवढाच श्वास घ्यायचा. तोंडामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये ते सगळं पाणी पाणी, आजूबाजूचं सगळं पाणी. इतक्या दिवसाचा मल जो आपल्या मासिक पाळीच्या धर्मातून निघून जातो, तो मल तसाच साठून त्या जीवासाठी, त्या प्राण्यासाठी तो ॲम्बियन्स क्रिएट करतो. त्या घाण ठिकाणी राहणं
मातेची या उदर कुवरी पचोनी विष्टेच्या दायरी उकडोनी नऊ मासवरी जन्म जन्मोनी मरती. माऊलींनी एका ओवीमध्ये ते सगळं दुःख वर्णन केलेलं आहे. माऊली सांगतात आणि विनोबा भावे म्हणतात सगळ्यात दुःखाचं कुठली गोष्ट असेल, आयुष्याचा काळ असेल तर तो 9 महिन्याचा काळ असतो जो जीवाला भोगायला लागतो. मग अशा रीतीने आपल्या आशा पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या पूर्ण करण्यासाठी मत्सर निर्माण होतो, दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. तो पूर्ण करण्याच्या घाईमध्ये नको नको त्या गोष्टी होतात. लवकर पैसा कमवायचा आहे, ऑनलाईन कमवायचा आहे, घरात बसून पैसे, मग असे कमव तसे कमव, इकडे 5,000 भर तिकडे 10,000 भर, मी असा पैसा कमवीन, मी अशा साड्या विकीन, मी हे करेन, मी ते करीन. सगळा दुःखाचा डोंगर आपण असा उभा करतो एका गोष्टीसाठी. कुठल्या गोष्टीसाठी? आशा. एकच आशा. ती कुठून उत्पन्न झाली? त्याच्या मुळापर्यंत जा. अहंकार. त्याच्या मुळापर्यंत आपण गेलं पाहिजे. हा संदेह सोडून काढायचा आहे. संदेहासाठी ना अजून एक पुढची पीपीटी मी घेते आणि मग हे तुम्ही दृष्टांत लक्षात घ्या. मला जागा नव्हती, मी इथेच लिहिलंय. तुटला हा संदेह. इथे कलर करायचं राहून गेलं. संदेह या शब्दासाठी प्रमाण लिहिलेत. तुटला हा संदेह. कुठला? भवमूळ व्याधीचा. धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली तो. का? कारण संदेहाची, इथे संदेशाची लिहिलंय चुकून, संदेहाची सुटली गाठी. संदेह संदेह. कुठला संदेह? या पुढच्या पीपीटी मध्ये जसं मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगत होती, बद्ध कर्म मुक्त कर्म मध्ये कोण आहोत? आपण. इंग्लिश मध्ये एक छान सेईंग आहे. इन इंग्लिश लँग्वेज देयर इज अ फेमस सेईंग. एक म्हण आहे, द लाईफ इज बिटवीन अ बी अँड डी. लाईफ इज बिटवीन बी अँड डी. ए बी सी डी. यशोदा काकी, ए बी सी आणि डी. ठीक आहे. बी म्हणजे बर्थ आणि डी म्हणजे डेथ. लाईफ इज बिटवीन बी अँड डी, बट लाईफ डिपेंड्स ऑन व्हॉट? द सी इन बिटवीन सी. सी इज व्हॉट? चॉईस. सी इज व्हॉट? चॉईस. आयुष्य कशाच्या मध्ये असतं? जन्माच्या मध्ये आणि मृत्यूच्या मध्ये आयुष्य असतं. आणि ते कशावर अवलंबून असतं? आपल्या निवडीवरती अवलंबून असतं. बघा बरं का, एका बाजूला आहे बद्ध कर्म, एका बाजूला आहे मुक्त कर्म. बद्ध कर्म म्हणजे काय? अहंकारातून उत्पन्न झालेलं. त्याचं मूळ कुठे आहे? कामना. आठवा आपला चार्ट. कामना कर्तव्य, करुणा कर्तव्य. जे अहंकारातून उत्पन्न होतं ते कामना कर्तव्य. ह्यातले कुठलेही चार्ट टाकून देऊ नका, अत्यंत मेहनतीने बनवलेले आहेत. ओके, लक्षात घ्या. तिथल्या तिथे मोबाईलचा स्क्रीनशॉट काढत चला, काही हरकत नाही. ओके. कामना कर्तव्य. बघा, देह अहंकार. देह, त्याला चिकटलेला अहंकार हा प्रकृतीचा खेळ, त्याच्यामधून उत्पन्न होतं बद्ध कर्म. आत्मा, ब्रह्म, पुरुष याच्यातून उत्पन्न होतं मुक्त कर्म. निवड कोणाची असते? आपली. हे मध्ये त्रिकोण कोण आहे? आपलं मन. ते कधी इकडे कळतं, कधी तिकडे कळतं. आता पुढचं वाक्य ऐका. देह, प्रकृती, शरीरासाठी अन्न गरजेचं आहे. हे मी कशासाठी लिहिलंय बरं का, सगळ्यांना थोडंसं ओव्हर होत असेल, थोडे रिलॅक्स व्हा. देह प्रकृती, देह प्रकृती. ओके. आता एक रिलॅक्स व्हा तुम्ही. तुम्ही म्हणाल ताई संतांकडे सुद्धा देह होता, आपल्याकडे सुद्धा देह आहे. तुम्ही जर म्हणाल ताई की जन्मापासून देहाला अहंकार लागलाय, तर मग संतांनी कसं करून दाखवलं? संतांनी कुठल्या बाजूचा मार्ग निवडला? संतांनी उजव्या बाजूचा मुक्त कर्मचा मार्ग निवडला. मुक्त कर्म म्हणजे कुठला? अकर्म, निष्काम कर्म, याचा मार्ग संतांनी निवडला. देह प्रकृती आणि देह अहंकार म्हणजे कसं काय? संतांनी कर्म केलं, पण कसं केलं? एखादं गवताचं पातं असावं, तिकडून हवा आली की गवताचं पातं असं होतं, इकडून हवा आली की गवताचं पातं असं होतं. जशी हवा येईल तसं गवताचं पातं डुलतं. बरोबर आहे की नाही? ते कधी म्हणतं का की मी असाच राहणार आहे, मी नाही हलणार, कुठूनही हवा येऊ दे, मी असाच राहणार, मी अशी हवा आली की मी असा हलणार, असं कधी होत नाही. ते कधी विरोधात जायला बघत नाही. संतांचं कर्म कसं असतं? जे देह प्रकृतीनुसार जो देह मिळालाय ना, त्याच्यानुसार कर्म करत जाणं, असं संतांचं कार्य असतं. जे मी आत्ता उदाहरण दिलं ना, शरीर झाकण्यासाठी मला साडी हवी, पण ती अशीच हवी म्हणलं की अहंकारातून देहाकडून घेतलं जाणारं कर्म आहे. देहातून कुठलं कर्म होतंय? अहंकार करून घेतोय. बघा, मी कंपॅरिझन लिहिलंय. देह प्रकृती म्हणजे शरीरासाठी अन्न गरजेचं आहे. प्रकृतीकडून देह जेव्हा कार्य करतो तेव्हा शरीरासाठी अन्न गरजेचं आहे. पण अहंकाराकडून जेव्हा देह कार्य करतो तेव्हा मला असंच अन्न लागतं, मला असंच जेवण लागतं, मला बाबा संध्याकाळच्या वेळेत फक्त भाजी आणि भाकरी. ताई मी प्रचंड हेल्थ कॉन्शियस आहे,
मी एवढंच खाते संध्याकाळच्या वेळेत. पण संतांचं असं नसतं. संतांच्या समोर जे ताट येईल त्याच्यामधलं किती खायचं ते ठरवतात. आज मिष्टान्न आहे ना, ही पुरी मला सहन होत नाही ना माझ्या प्रकृतीला, मग ते नाही नाही म्हणत, ते 2 घास खातात आणि विषय सोडून देतात. ते सांगत बसायच्या भानगडीत नाही पडत, या या हे ताट बदला, हे काय मला आणलंय. कळते तुम्हाला? संतांसाठी देह प्रकृतीनुसार चालतो आणि आपल्यासाठी देह अहंकारानुसार चालतो. प्रकृती आणि अहंकार. पुढे येते मी, तुमच्या मनात एखादा डाऊट येत असेल, पुढे येते मी. निवारा गरजेचा आहे, निवारा गरजेचा आहे, पण मला बंगलाच हवा म्हणजे काय? अहंकार कार्य करतोय, प्रकृती नाही कार्य करत आहे. मला नाक कशासाठी गरजेचं आहे? श्वास घेण्यासाठी गरजेचं आहे, पण मला नाक असंच हवं असं म्हणत म्हणत फिल्म सिटीमध्ये सगळ्यांनी प्लास्टिक सर्जरी केल्या, जवळजवळ सगळ्यांनी प्लास्टिक सर्जरी केल्या. तिकडे अहंकार कार्य करतोय, प्रकृती कार्य करत नाहीये, प्रकृती कार्य करत नाहीये. आता मी पुढच्या पीपीटी वरती येते. तुम्हाला असं वाटत असेल ताई तुम्ही प्रकृती बोललात ना, प्रकृतीलाच अहंकार चिकटलेला आहे ना? असं नाहीये. प्रकृती देह मिळणं हे प्रकृतीचं कार्य आहे, पण अहंकार किती असावा आणि किती नसावा हे आपण ठरवलं पाहिजे. जेव्हा आपण मुक्त कर्माकडे जातो त्यावेळेस आपल्यामध्ये अहंकार कमी असतो, आणि ज्यावेळेस आपण बद्ध कर्माकडे असतो त्यावेळेस आपली प्रवृत्ती पूर्ण अहंकाराने भरलेली असते, पूर्ण अहंकाराने भरलेली असते. हे मी का सांगतेय? आपण कर्म कसं निवडायचंय, आजच्या सेशनची सुरुवात. आपण कुठल्या मार्गाने जायचंय हे ठरवण्यासाठी हे आपल्या समोर असलं पाहिजे. प्रत्येक कर्म करत असताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की हे कर्म मी प्रकृतीमुळे करतोय की अहंकारामुळे करतोय. नो डाऊट प्रकृतीला अहंकार चिकटलेला आहे, पण माझ्यामधली प्रकृती, फॉर एक्झाम्पल मला आता तहान लागले, मी पाणी पिलं पाहिजे, ही प्रकृती आहे. पण मला थंडच पाणी पाहिजे, हा अहंकार आहे, हा अहंकार आहे. येतंय का लक्षात तुमच्या? हा अहंकार आहे. प्रकृती आणि अहंकार यातला फरक समजून चला. पुढच्या पीपीटी वरती ते अजून सोपं होईल. देह, अहंकार आणि आत्मा, मी सिम्पली 3 सर्कल बनवलेत, सिम्पली 3 सर्कल बनवलेत. बाहेर आहे देह, आत आहे आत्मा. आपल्याला वरच्या पद्धतीचं कर्म करायचंय. वरती चॉईस कुठली करायची आहे? आत्म्याची चॉईस करायची, देहाची चॉईस नाही करायची. आर यू गेटिंग माय पॉइंट? आपल्याला आत्म्याची चॉईस करायची, देहाची चॉईस नाही करायची. मग मध्ये कोण येतोय? अहंकार येतोय मध्ये. जर मध्ये अहंकार आला की पाप किंवा पुण्य 2 ऑप्शन येतात. अहंकार आला की पाप किंवा पुण्य 2 ऑप्शन येतात, आणि अहंकार निघून गेला की 2च ऑप्शन उरतात, अकर्म आणि निष्काम कर्म. आर यू गेटिंग माय पॉइंट? अकर्म आणि निष्काम कर्म कुठून उत्पन्न होतं? ज्यावेळेस अहंकार निघून जातो, ज्यावेळेस अहंकार निघून जातो, मीपणा निघून जातो. देह आणि आत्मा यांच्यामध्ये उभा आहे अहंकार. जर आपल्याला आत्म्याच्या पातळीवर येऊन कर्म करायचंय तर मधला अहंकार काढून टाकायचा आहे. मी बाजूला लिहिलेलं वाक्य वाचा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये अहंकार शरीराच्या माध्यमातून कार्य करतो, म्हणजे शरीर अहंकाराच्या अहंकार हे मूळ असतं शरीराचं कर्म करण्याचं. कधी? पहिल्या केसमध्ये आपण सगळेजण. आणि संतांच्या बाबतीत काय होतं? त्यांचं कर्म काय असतं? क्रिया असतात. म्हणजे हवेची जशी दिशा असेल तसं ते गवताचं पातं डुलतं. प्रकृतीचा जसा झोका असेल, प्रकृतीनुसार गरम झालंय, थंड हवा पाहिजे, मला तहान लागली आहे, ह्या साध्या साध्या प्राकृतिक गोष्टी आहेत. मला भूक लागली, मला जेवण पाहिजे. एखादा संत झोप आली की तिथेच झोपतो, एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये झोपून जातो. त्याला गरज नसते एसी रूमची, त्याला गरज नसते थंडी असेल तर पांघरुणाची. जिथे झोप आली की तिथे तो झोपून जातो. प्रकृतीचा झोका असेल तसा तो वागतो. त्याची स्वतःची आवड निवड नसते, म्हणजे त्याच्यामधून अहंकार कार्य करत नाही. तिथे पाप आणि पुण्य उत्पन्नच होत नाही. हे खरं कर्माचं गणित आहे, हे खरं कर्माचं गणित आहे. एक बोलू तुम्हाला भाविक हो, कदाचित तुम्हाला हे ओव्हरडोस झालं असेल. असं मी का म्हणतेय? अखंड चिंतनातून ते विचार करून करून कसं त्याला डायग्रामॅटिकल वेने रिप्रेझेंट करता येईल असं करून मी डायग्राम काढलेला आहे. एकच सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा. हा जो बाण आहे ना, हा बाण नेहमी डोक्यामध्ये फिट करून ठेवा की माझी निवड कशी असली पाहिजे? मुक्त कर्माची असली पाहिजे. माझी निवड बद्ध कर्माची नको. आणि जर मला मुक्त कर्माकडे वळायचे तर मला काय करायचंय? मधला अहंकार होता येईल तेवढा कमी करायचा आहे. जो मनामध्ये अहंकार असतो तो होता येईल तेवढा कर्म करायचा आहे. मग मला कुठे जायचंय? मग मला आत्म्याच्या पातळीवरती जाता येईल.
त्यासाठी मला काय करावं लागेल रोज? हे सहज होईल का? ही 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 चाकू आहे, हा सुरा आहे, या सुऱ्याने ना अगं टोमॅटो कापलंच जात नाही ग. माझ्या सासूबाईंची नेहमीची तक्रार असते, नीलम तुझ्या घरातल्या सुऱ्या अशा आहेत ना ग, टोमॅटोच कापलं जात नाही. आणि मी मुद्दामून सुऱ्यांना धार कमी ठेवते. मुलं बाळ आहेत घरामध्ये, घेतात सुरी, पटकन लावू शकतात, म्हणून मी कमी ठेवते. त्या सुरीला धार असेल ना, स्पेशली टोमॅटोचा राग येतो, कारण त्याची स्किन आहे ना फ्रीजमध्ये ठेवून अशी टणक झालेली असते, ती पटकन कापली जात नाही. याचं उदाहरण मी का देतेय? मला कर्म करायचंय, ऑन फील्ड सुरी जर चालवायची आहे तर त्या सुरीला सतत धार लागणं गरजेचं आहे ना. तसं ऑन फील्ड माझ्या हातून चॉईस जर मुक्त कर्माची झाली पाहिजे तर माझ्या अंतःकरणाची ती धार असली पाहिजे ना, की त्यावेळेस मी तेच सिलेक्ट करेन. माझं सिलेक्शन, माझी चॉईस. कारण कर्म करायला तुमच्या हातामध्ये 10 तास नसतात. मी आज विचार करतो, मी उद्या निवड करीन, असं नसतं. त्या क्षणी कर्म होत असतं ना. मग आपल्या मनाला धार द्यायची असते, ट्रेन करायचं असतं. मग ते कसं ट्रेन करणार? रोज 108 म्हणायची माळ झालीच पाहिजे, रोज 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या झाल्याच पाहिजेत. तुम्ही म्हणाल ताई रोज रोज तेच तेच करायचं? सुरीला धार आणण्यासाठी एकाच दगडावर घासायची असते ना. येतंय ना लक्षात? जास्त दगड लागत नाही. मग त्याने तुम्ही टोमॅटो कापा, काकडी कापा, काही कापा, स्वतःची बोटं कापा, काय कापायचं ते कापा, पण धार तीच असते. ती मिळवण्यासाठी दगड पण तोच असतो, आपण तेच असतो, नामस्मरण पण तेच असतं. मग त्यातून कर्म मात्र विविध प्रकारची घडत असतात. मग त्यांची ती धार तिथे उपयोगी पडते. भाविक हो, गेम इज व्हेरी सिंपल. जगामध्ये अवघड असं काहीच नाहीये. अवघड आपण करत असतो. हे सिम्प्लिफाय करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कदाचित तेच तेच शब्द ऐकून अहंकार, देह, प्रकृती, पुरुष, अंक, तांक, देहाभिमान, देहांकार हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे हे तेच तेच गीतेमध्ये सांगितलंय का? कृष्ण इज नॉट स्टुपिड. कृष्ण स्टुपिड नाहीये, लक्षात घ्यायचं. गीतेमध्ये जे लोक बोलतात ना की तेच तेच आहे, तेच तेच नाहीये. प्रत्येक वेळेस संदर्भ वेगळा आहे, प्रत्येक वेळेस संदर्भ वेगळा आहे. इथे अर्जुनाला भगवंत सांगतोय तू कोण आहेस मारणारा, तू कोण आहेस मारणारा. तू सिलेक्ट करताना इथून उचलला हा माऊस आणि मी तिकडे फेकून दिला, इथून उचलला मी तिकडे फेकून दिला. ह्याच्यासाठी 2 कारण असू शकतात. ह्याला एकतर आग लागलेली असेल आणि मी जर फेकला तर मी स्वतःला वाचवलं, आणि तिकडे कोणीतरी उभं आहे त्याला मी फेकून मारला तर तिकडे त्याला मी दुःख दिलं. क्रिया तीच आहे, पण दोघांचे संदर्भ वेगळे आहेत. तसा अर्जुनाला भगवंत सांगतोय की तू यांना बिनधास्त मार, पण मारत असताना तुझी भावना कुठली पाहिजे? मुक्त कर्माची, बद्ध कर्माची नाही. अहंकारातून तू जर यांना मारलंस, मीच मोठा आहे, हे दुर्जन आहेत, मी यांना मारून टाकणार, तर तो अहंकार, ते कर्म तुला बद्ध करेल या संसाराबरोबर. आणि जर तू मारलंस की हे सगळं भगवंताचं कार्य आहे, मला राज्य करायचंय, माझ्यासाठी नाही, माझ्या प्रजेसाठी राज्य करायचंय. आणि जर मी आज दुर्योधनाला मारलं नाही तर प्रजेचं अहित आहे. माझ्या काळामध्ये, इतिहासामध्ये मी वेगळा संदेश देईन, मी नकर्ता ठरेन, मी अकर्ता ठरेन, मी मूर्ख ठरेन जर मी हे केलं नाही तर. आणि सगळ्या संन्याशांना दोष लागेल जर मी आता संन्यास घेतला तर, आणि इतर लोकही प्रवृत्त होतील संन्यास घ्यायला. जर हा धोका मी टाळायचा असेल तर या क्षणी मी कर्म केलं पाहिजे. पण ते करताना भाव कुठला असला पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यज्ञाबद्दल बोलायचं राहिलं, मग करायचं काय यज्ञाबद्दल? याच्यामध्ये ना माऊली एकच ओवी फक्त सांगेन, कारण हे गीतेमध्ये नाही सांगितलं, हे माऊलीच सांगतात. माऊली म्हणतात ना, माऊली त्या गोष्टीचं ना मर्म शोधतात. माऊली इथे म्हणतात 24वा श्लोक क्रमांक 24 याच्यावरती बोलत असताना माऊली असं म्हणतात की यज्ञामध्ये यज्ञ करणारा ब्रह्म, यज्ञाची सामुग्री ब्रह्म, यज्ञ ब्रह्म आणि फळ सुद्धा ब्रह्म. हे कधी होऊ शकतं? माऊली असं म्हणतात, जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मात्रादी याघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. पहिला शब्द महत्वाचा, ओवी क्रमांक 120 अध्याय क्रमांक 4 ज्ञानेश्वरी मधली ओवी, जे इष्ट यज्ञ यजावे. माझा विषय संपला. जे इष्ट यज्ञ यजावे. जर कोणाला वाटत असेल की यज्ञामध्ये करणारा ब्रह्म आहे, यज्ञ ब्रह्म आहे, फळ सुद्धा ब्रह्म आहे, हे कधी शक्य आहे? जेव्हा यज्ञ इष्ट असतो. यज्ञ इष्ट असतो. सुरुवातीला अनेको ऑप्शन्स होते, पण मला एक कळत होतं की कीर्तन करणं आपल्या आयुष्याचं साध्य असलं पाहिजे, कारण हा यज्ञ इष्ट आहे.
इष्टयज्ञ आहे. मी याच्यामध्ये जरी मी करता नाही ना झाले तरी मी करण बनेन. कुठला करण? कोणाच्या हातचं करण? कोणाच्या हातची कळसूत्री बाहुली बनेन? संतांच्या हातातली कळसूत्री बाहुली बनेन. ज्या ज्या योद्ध्यांनी युद्ध केलं चांगलं, शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, प्रत्येकाने जे युद्ध केलं त्यांच्या हातातल्या तलवारींची सुद्धा पूजा होते. का पूजा होते? कारण यज्ञ कुठला होता? इष्ट यज्ञ होता. तसं आज कीर्तन करणं, मी भले करता नाही झाले तरी मी संतांच्या हातातली कळसूत्री बाहुली बनेन, करण बनेन. मागे पुढे मी सुद्धा ब्रह्म म्हणून गणली जाईन. का? कारण इष्ट यज्ञामध्ये मी सामील झालेली आहे. कळतंय तुम्हाला? म्हणून आजही ती छोटूशी खारुताई, तिचं नाव आजही निघतं. का? कारण ती इष्ट कर्मामध्ये, राम सेतू जेव्हा बांधला जात होता तेव्हा त्या इष्ट कर्मामध्ये ती सामील होते. म्हणून आजच्या पूर्ण गोष्टीमधून पूर्ण G3 सेशन मधून सिद्धांत घेऊन बाहेर पडायचंय. कॉल टू ऍक्शन. पहिला सिद्धांत कुठला असला पाहिजे आयुष्याचा? कर्म निवडत असताना कुठलं कर्म असलं पाहिजे? बद्ध कर्म नाही, मुक्त कर्म असलं पाहिजे. तिथे अहंकार नसला पाहिजे. आत्म्याच्या पातळीवरून निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्याचा निर्णय घेताना कितीही वर्ष वय असेल आपलं, 70, 80, 90, काहीही वय असेल तरी अशा कुठल्या तरी कामात स्वतःला झोकून द्या जे काम म्हणजे इष्ट यज्ञ आहे. जो इष्ट यज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला. कशासाठी सांगितला? जिथे भगवंताने ब्रह्मयज्ञ सांगितलाय तो ब्रह्मयज्ञ शोधून काढा स्वतःच्या आयुष्यातला आणि स्वतःचं आयुष्य त्याच्यासाठी समर्पित करा. आय होप ही गोष्ट क्लिअर आहे. येते का लक्षात सगळ्यांच्या? की ऐकून खूप ऐकलं असं वाटायला लागलंय. गीता सगळ्यांना वाटते की अत्यंत सोपी आहे. याच्यामध्ये काय आहे, हे काय आहे आणि ते काय आहे, असं नाही आहे. गीतेमध्ये कॉल टू ऍक्शन आहे. गीतेमध्ये नुसतं कर्म म्हणजे काय सांगितलं नाही, ते कसं करायची त्याची क्लुप्ती पण सांगितलेली आहे. आपण आपल्या शेवटच्या गोष्टीकडे येऊया. पल्लवीताई आलेत का आज? पल्लवीताई नाही आहेत ना? हा. ओके पल्लवीताई. सो आज आपण ना गोष्ट सुरुवातीला ऐकली असं समजूया आणि पल्लवीताई त्यांचा एक अनुभव सांगणार आहेत. आपण तो सगळ्यांनी ऐकायचा आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे अनुभव अंतःकरणामध्ये भले जास्त उपयोगी नाही ना पडले तरी मातीवरती पाणी पडल्यावर माती जशी मऊ होण्यासाठी उपयोग होतो ना, तसं भाव जागृत होण्यासाठी महत्वाचे असतात. बोला ताई. आजच्या विषयाला अनुसरून मला एक गोष्ट आठवते छोटीशी. हा बोला. बोला ना, बोला. तुम्हाला एक अनुभव पण सांगायचा होता, तोही सांगा. पण आपला विषय सुरू आहे त्याला अनुसरून एक छोटीशी गोष्ट. येस. त्यांच्याकडे एक माणूस जातो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही एवढं कीर्तन करतात, सगळं करतात, एवढ्या संतांच्या गोष्टी सांगतात. मग हे सगळे जे संत होते त्यांनी पण लग्न केलं, सगळा संसार केला. आम्ही सुद्धा जे संसारिक आहोत आम्ही सुद्धा सगळे कर्म करतो. मग आमच्यात आणि त्या संतांमध्ये काय फरक, असं विचार. मग गोंदवलेकर महाराजांनी खूपच सोपं उदाहरण देतात, अगदी सोपं, की तुम्ही आंबा पाहिलाय का? हो. आंब्यामध्ये काय असते? कोय असते. ती कोय कशी असते? त्याला पूर्ण सगळा तो आंब्याचा कण लागलेला असतो. बरोबर. आणि नंतर चिकू पाहिलाय का? हा. चिकू मध्ये जी बी असते त्या बीला तो कण लागलेला असतो का? नाही. मग त्याने सांगितलं हाच फरक आहे संसारी माणूस आणि संतांमधला. संत हे चिकू सारखे आहेत आणि संसारी माणूस हा आंब्याच्या कमाईसारखा आहे, आंब्यासारखा. व्हेरी गुड. खूप सुंदर. वा वा, किती सुरेख, किती छान उदाहरण आहे, किती छान, मस्त. बरोबर. बद्ध कर्म आणि मुक्त कर्म. चिकूची बी म्हणजे मुक्त कर्म, आंब्याची बी म्हणजे बद्ध कर्म. व्हेरी गुड, खूप छान. हा. आणि माझा एक अनुभव असा की तुम्ही मागे ते 2-3 आठवड्यापूर्वी कीर्तन टाकलं होतं का? तेव्हा तुम्ही मला सप्ताहाचं उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सप्ताह घेतो वगैरे असं. तर त्यात मला आठवलं की मी करायचं नाही किंवा हे मी केलं, हे माझ्या हातात झालं, मी केलं, असं खूप वेळा आपण म्हणतो.
हा बोला बोला, येतोय 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 आवाज ताई, बोला. आणि माझ्या आजोबांमुळे मला ते थोडी ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या लहानपणापासून. ते रोज ज्ञानेश्वरी वाचायचे वगैरे असं. तर मला काय वाटलं की अरे म्हणजे हे जे मी काम करते ते आजोबांना आवडेलच आहे. म्हणून मग मी एक दिवस गेले आणि आजोबांना सांगितलं की आजोबा मी ना अशी प्रार्थना घेते, मुलांना असं शिकवते, रामरक्षा हे ते मारुती स्तोत्र. मग आजोबांनी काहीच रिएक्शन दिली होती. मग नंतर मी परत जेवताना परत तेच, आजोबा तुम्हाला तुम्ही ऐकलं का मी अशी प्रार्थना घेते असं तसं. माझं म्हणजे हा ठीक आहे ठीक आहे ऐकतो. मग नंतर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही, काय नाही, तुम्हाला आवडेल असं काम नाही. मग आजोबा मला बोलले तोपर्यंत असं म्हणजे मी घेते मी घेते मी घेते, ते सगळं शून्य आहे. आधी हे बंद कर, मी घेते मी घेते. तो परमेश्वर तुझ्याकडून तो समृद्धी देणार म्हणून तुझ्याकडून हे काम होतं. त्या क्षणापासून कानाला खरी आणि मी सगळं श्रीकृष्णार्पणवस्तू म्हणायला लागले की ही सगळी भगवंताची कृपा आहे. त्याच्या कृपेने हे सगळं घडतं. व्हेरी मला गुड. समजायला लागलं. खरं आहे हेच खरं आहे मला त्या दिवशी सांगायचं होतं. कीर्तनातून मला ते आठवलं होतं. ताई. आणि तुम्ही बोललात ना की तुमचे आजोबा म्हणाले, तुम्हाला एक सांगू का, ज्याप्रमाणे ना दुधामध्ये आपण ना लिंबाचा एक थेंब सोडला ना की दूध हळूहळू हळू फुटायला लागतं, बरोबर आहे, फाटायला लागतं दूध. आपल्याला वाटतं की मी बोलल्याने काय मोठं होणार आहे. मी खरं सांगतेय, खरंच फरक पडतो. साधना डळमळीत होते आणि आपल्यातला स्वत्वामुळे आपल्यातला सत्व कमी व्हायला लागतो. स्वत्व म्हणजे स्वतः मी करून ना सात्विक भाव कमी व्हायला लागतो. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की मागे पुढे कधी मी लिहून ठेवलं असतं, पण आज विषय निघाला, मी हे कधीच नाही सांगितलं, म्हणजे मी झालं पुन्हा तोंडामध्ये. पण हाच विषय मी मंदाताईंना विचारलेला. मंदाताई गांधे म्हणून एक अतिशय विदुषी प्रवचनकार, आजही त्यांचं सज्जनगडावरती प्रवचनं होतात. तुम्ही एकदा इंटरनेटवरती चेक करून बघा. मंदाताई गांधे एकदम म्हातारे आहेत, एकदम वृद्ध आहेत. माझ्याकडे त्यांचा फोटो सुद्धा आहे, पण त्या पोस्ट करायला देत नाहीत, त्या अलाउड करत नाहीत. मंदाताईंना मी विचारलं होतं काही वर्षांपूर्वीच, एक 4-5 वर्षापूर्वी, की ताई मला ना असं मी हा शब्द तोंडात येतो आणि त्यावेळेस काही नाही, पण मला वाटतंय की ते अशुद्ध करतंय माझं मन. तर त्यावेळेस मंदाताईंनी मला एक सुंदर क्लुप्ती दिलेली. त्या मला म्हटलेल्या की असंच होतं, हे तुझ्याबरोबर नाही, हे सगळ्यांबरोबरच होतं. एकच करायचं, मी न बोलता माझं नाही बोलायचं, आमचं बोलायचं. आम्ही असं केलं, आमच्याकडे असं झालं. मग जेव्हा तुम्ही बोलता ना की मी सुरू केलं, तर बोलायचं आम्ही सुरू केलं. जसं तेव्हापासून मी कीर्तनात असेल, प्रवचनात असेल, त्यावेळेस मी नाही वापरत, आम्ही हा शब्द वापरतो. कारण काहीतरी व्याकरणानुसार कोणीतरी करता लावलाच पाहिजे ना तिकडे, आम्ही तुम्ही ह्याचं त्याचं. तर व्याकरणाच्या सोयीसाठी म्हणून मीच्या जागी आम्ही हा शब्द वापरायचा. म्हणून कीर्तनात सुद्धा G3 सेशन जरी मी उल्लेख केला, सहसा कधी करतच नाही, विसरते मी ते करायचा, की या तुम्ही G3 सेशनला, माझ्याकडूनच ती चुकी होते. कारण अभंगामध्ये एवढी बुडलेली असते की ते G3 सेशनही मला त्यावेळेस आठवत नाही, मला काहीच आठवत नाही. तर त्यावेळेस सुद्धा ना कधी उल्लेख केला तरी मी असं नाही म्हणत की मी G3 सेशन घेते. नो, ऑलवेज से आम्ही G3 सेशन घेतो, आम्ही सगळेजण एकत्र येतो, आम्हीही बोलतो. म्हणून जी क्लुप्ती मला मंदाताईंनी दिली, आज तुम्ही विषय काढला म्हणून ती क्लुप्ती सगळ्यांना देऊ इच्छिते की मीच्या ऐवजी आम्ही शब्द उच्चारा. आणि जर तुम्ही वक्ता असाल तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही हा शब्द वापरावा, मी कधीच बोलू नये, सोयीसाठी म्हणून. सो खूप छान, तुम्ही आज चांगला अनुभव शेअर केला म्हणून हा विषय छान पद्धतीने चिंतन वाढत गेलं. धन्यवाद पल्लवीताई. आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. सगळ्यांनी या PPTचे स्क्रीनशॉट काढा आणि ते स्क्रीनशॉटवरती चिंतन करा. उज्ज्वलाताई, लक्ष्मणदादा, आपले जेवढे सगळेजण आहेत, काहींची नावं मला घेता येत नाही, प्रतिज्ञाताई असतील, सावंतदादा असतील, अनेक लोक आहेत तिथे, काही दिसतही नाही आहेत या लिस्टमध्ये मला, तर सगळ्यांची नावं घेत नाही. पण सगळ्यांनी या गोष्टीवरती चिंतन करा. नुसतं G3 सेशन अटेंड करून फायदा नाही आहे. जोपर्यंत साधासा तुरटीचा खडा पाण्यामधून फिरवला तरी तो अशुद्धी दूर करण्याचं कार्य करतो. हे G3 सेशन असं होऊ द्या की अंतःकरणामधून फिरलं की जो काही गाळ आहे तो निदान खाली बसावा, एवढं तरी त्यातून व्हावं. हा जो काही भाव आहे
तो माझ्याकडून नाहीये, तेवढी ताकद माझ्या शब्दात नाहीये, पण माऊलींच्या शब्दात आणि स्वतः कृष्ण भगवानांच्या श्लोकांमध्ये ती ताकद आहे असं समजून आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातला दोष दूर व्हावा अशीच मागणी मी पांडुरंगाचरणी करीन. झालेली सेवा भगवंताचरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 आकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज देई आणि कण दुजे काही मागे देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वाभूती सर्वा सुखी संपूर्ण होई जे. हरये नमः हरये नमः हरये नमः. बोला पुंडलिक वरदे.